मान्य सभागृह, सन्मान्य पत्रकार प्रेक्षक, विषय क्रमांक 9 वर बोलत असताना मला सभागृहाच्या निदर्शनास आणायचे की अं, माझा हा प्रश्न आहे की मी 2022 ला एक पत्र दिला होता, 10/5/2022 की संपूर्ण नवी मुंबईतील जेवढ्या स्कूल्स आहेत एनएमसीच्या त्या सीबीएसई करण्यात याव्या. कारण फक्त 3 स्कूल आहेत, म्हणजे 5% पण स्कूल्स इथे सीबीएसईचं एज्युकेशन ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना देण्यात येत आहे त्यांना ती सुविधा घेण्यात येत नाही. आणि ह्याचा क्रायटेरिया वाचला तर त्याच्यामध्ये 1 किलोमीटर दिलेलं आहे. तर ज्या स्कूल आहेत 3, ते जसं दीपक पवार यांनी सांगितलं की पॅनल जरी आला तर त्या पॅनलच्या लोकांना पण त्याची सुविधा भेटत नाही. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून ऍटलिस्ट आता आपण जिथे आहोत तर त्या वर्षामध्ये ऍटलिस्ट संपूर्ण जे पॅनल्स आहेत पॅनलमध्ये एक तरी शाळा सीबीएसईची व्हावी अशीच मी या सभागृहाच्या समोर मागणी ठेवते. आणि दुसरी जी आहे की क्रायटेरियामध्ये जो आहे त्याच्यामध्ये मला इतकं म्हणायचं की उत्पादन जो आपला उत्पन्न असतो तर तो उत्पन्न देखील क्रायटेरियामध्ये ठेवावा. कारण सीबीएसई स्कूल झाली तर ज्याचा उत्पन्न ज्या पॅरेंट्सचा चांगला आहे ते देखील त्या स्कूलच्या सुविधा घेतात. कारण जसं आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून फोर्टीज जे हॉस्पिटल आहे तिथे आपण आरोग्य सेवा देतो, तिथे क्रायटेरिया ठेवलेली असते. कारण आपण उत्पन्न दाखला विचारून 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं की त्याच नागरिकांना तिथे सवलत मिळते. मग इथे देखील तशी एक ही उत्पन्नाची अटी ठेवायला पाहिजे. कारण की ज्यांना खरोखर गरज आहे तेच तिथे एज्युकेशन घेतील आणि जे पॅरेंट्स सपोर्ट करू शकतात तर ते दुसऱ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये करतील. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना नक्कीच जेवढ्या नवी मुंबईमध्ये पॅनल्स आहेत त्या पॅनलमध्ये एक तरी शाळा सीबीएसईची झाली पाहिजे. आणि याचा विचार सभागृहाच्या माध्यमातून महापौर मॅडम आपण केला तर नक्कीच गरजेचं आहे. आणि